श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रदोष काळामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे. आता अधिक महिना सुरू आहे, म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि पुरुषोत्तम मासामध्ये आपण भगवान विष्णूची, भगवान श्रीहरीची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत असतो. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे, या महिन्यामध्ये आपण कोणत्याही जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याचं फळ हे 1000 पटीने अधिक मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकजण भगवान श्रीहरीची अतोनात सेवा भक्तिभावाने उपाय योजना करत असतात, सेवा करत असतात. या सेवा केल्यामुळे आपला गुरुग्रह प्रबळ होत असतो. परंतु जर आपण भगवान महादेवांची सेवा केली तर आपला बुधग्रह प्रबळ होत असतो आणि एकदा जर बुधग्रह आणि गुरुग्रह प्रबळ झाला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणतंही संकट येणार नाही, याची 100% गॅरंटी आहे. मैत्रिणींनो, जर आपण पुरुषोत्तम मासामध्ये भगवान महादेवाची उपासना केली तर भगवान विष्णूचा आणि भगवान महादेवाचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर आपल्या जगातलं कोणताच व्यक्ती किंवा कोणीही आपलं वाईट करू शकणार नाही. मग यामुळे आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा घराबाहेर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पण नक्की पहा. मैत्रिणींनो, आपण जेव्हा सोमवारचा उपवास करतो किंवा आपण फक्त श्रावणामध्येच महादेवाची सेवा करतो, पण जर आपण प्रदोष काळामध्ये सुद्धा महादेवाची सेवा केली तर भगवान शंकर हे भोळे शंकर आहेत, तर छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा खूप खुश होत असतात. पण जर आपण प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांची सेवा केली तर आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद तर राहणारच आहे, पण तो आपल्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे त्या सुद्धा नष्ट होणार आहेत. शक्यतो आपल्या घरामध्ये एकच प्रत्येकाची एक कॉमन समस्या असते, त्यामध्ये घरामध्ये खूप वादविवाद होणं, नवरा बायकोचं न पटणं, मुलांचं अभ्यासात प्रगती न होणं किंवा मुलं आपलं ऐकत नाहीत, मुलांचं लग्न होत नाही, नोकरी धंदा होत नाही, व्यवसायामध्ये यश नाही, अशा एक नाही तर अनेक कारणं प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. असं जगात कोणीच नाही की तो सर्वात सुखी आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असतात. पण या अडचणीवरती जर आपण काही उपाय योजना केल्या, आपण जर भगवान विष्णूंची, महादेवांची सेवा केली, स्वामींची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतात. असे अनेक सेवेकरी आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये ते सर्व काही संपून गेलं होतं, पण शेवटच्या क्षणाला स्वामी महाराज काहीतरी चमत्कार करतात आणि त्यांना नवीन आयुष्य जगायला मिळत असतं. यामुळे आपण महादेवांच्या सेवेबरोबर भगवान विष्णूची, महादेवांची, स्वामींची, आपल्या कुलदेवतांची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. मी आज तुम्हाला प्रदोष काळामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. आता प्रदोष काळ आधी काय असतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की बऱ्याच लोकांना प्रदोष काळ कधी सुरू होतो हे समजत नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रदोष काळ म्हणजे काय आणि आज उद्या येणारा जो प्रदोष काळ आहे तो किती वाजता आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर प्रदोष काळ हा सूर्यास्ता आधीचा 1.5 तास आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास यातला जो मधला कालावधी असतो याला म्हणतात प्रदोष काळ. आता उद्या जो प्रदोष काळ आहे तो 5:45 ते 7 या कालावधीमध्ये प्रदोष काळ आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही जर गृहिणी असाल तुम्ही घरी राहूनही सेवा करू शकता, जर तुम्ही वर्कर असाल तर तुम्ही जिथे काम करता तिथे सुद्धा बसून तुम्ही ही सेवा करू शकता. इतकी सोपी सेवा आहे आणि ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य होणार आहे यांनी सुद्धा एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आणि या सेवेचं फळ सुद्धा खूप मोठं आहे. तर हे तुम्हाला मी सांगत आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण प्रदोष काळामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. प्रत्येकाच्या घरी जपमाळ असते, बरोबर, पण तुमच्याकडे तुळशीची जपमाळ नसता. जर तुम्हाला महादेवाचा जप करायचा असेल तर तुमच्याकडे भगवान विष्णूला काय प्रिय असतं, रुद्राक्ष माळेचा जप आपल्याला करायचा असतो. बरेच जण काय करतात, तुळशीच्या माळेवरतीच महादेवाची जप करतात, तर तो जप महादेवांपर्यंत पोहोचत नाही. जर तुम्हाला महादेवांचा जप करायचा असेल तर तुम्हाला रुद्राक्षाच्या मण्यावरतीच महादेवाचा जप करायचा असतो. तर तुम्ही उद्या घरी बसून सुद्धा ही छोटी सेवा करू शकता. ही छोटी सेवा म्हणते याचं फळ मात्र 10,000 पटीने तुम्हाला मिळणार आहे, कारण की तुम्ही अधिक मासामध्ये याची ही सेवा करत आहात. महादेवाची उपासना करणं अधिक मासामध्ये 10,000 पटीचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे तुम्ही घरी राहून सुद्धा छोटी सेवा करू शकता. आता ज्यांच्याकडे रुद्राक्षाची जपमाळ नाही आहे त्यांनी घरी राहून सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, आपण कोणती सेवा जरी नाही केली तरी चालतं, पण एक अध्याय आपल्याला आपल्या महादेवासाठी वाचायचा असतो, तो म्हणजे 11वा अध्याय. कोणता? शिवलीला अमृतामधला 11वा अध्याय आपल्याला वाचायचा असतो. 11वा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला संपूर्ण शिवलीला अमृत वाचण्याचं पुण्य मिळत असतं आणि जर आपण ते अधिक मासामध्ये जर वाचलं तर आपल्याला नक्कीच 10,000 पटीने अधिक पुण्य मिळणार आहे. ह्या झाल्या 2 छोट्या पण अतिशय प्रभावी अशा सेवा ज्या आपण घरी राहून कोणतीही व्यक्ती करू शकते. मॅरिड, अनमॅरिड, विधवा, ज्यांचा डिवोर्स झालेला आहे त्या करू शकतात. पुरुष, स्त्री, मुलं, मुली सर्वजण ह्या सेवा करू शकतात. विवाहित, अविवाहित
कोणी पण ह्या सेवा करू शकतात। आता मी तुम्हाला सगळ्यात शेवटचा आणि अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। जर आपण प्रदोष काळामध्ये या जर सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला खूप मोठं पुण्य मिळणार आहे। तुमच्या मनाच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होणार आहेत, घरातील निगेटिव्हिटी दूर जाणार आहे, सकारात्मकता येणार आहे आणि सर्वजण आनंदाने एकमेकांसोबत राहणार आहात। तर कोणती आहे ती सेवा? त्यासाठी तुम्हाला घरातल्याच 5 वस्तू लागणार आहेत। पहिलं आहे म्हणजे तांब्यामध्ये पाणी, तांब्या त्याच्यामध्ये पाणी, दुसरं आहे गूळ, तिसरं आहे हिरवे मूग, चौथं आहे शमीपत्र आणि 5वं आहे बेलपत्र। आता या प्रत्येकांचं वेगवेगळं महत्त्व आहे। आता आपण जाणून घेणार आहोत। जेव्हा आपण तांब्यामध्ये पाणी घेतो तेव्हा सर्व गंगा एकत्र येत असतात, बरोबर। जेव्हा आपण बेलपत्र घेतो, महादेवाला अतिशय प्रिय जर कोणती वनस्पती असेल तर ती आहे बेलपत्र। तर तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आहे, तुम्ही किती घेऊ शकता, 7, 5, 11, 21 किती पण तुम्ही बेलपत्र घेऊ शकता। फक्त लक्षात ठेवा तुम्हाला बेलपत्र हे सूर्यास्ता अगोदरच तोडून ठेवायचं आहे। सोमवारी बेलपत्र तोडत नाहीत, परंतु उद्या गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही तोडू शकता, पण सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला बेलपत्र तोडायचं आहे। बेलपत्राचं सुद्धा काय महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे ना, की महादेवाला अतिशय प्रिय असं बेलपत्र आहे। आता 3 नंबरचा आहे तो म्हणजे आपण घेणार आहोत गूळ। आता गूळ कशामुळे घ्यायचा? जेव्हा आपण पाण्यामध्ये गूळ टाकतो तो विघळतो, मग जेव्हा आपण महादेवासमोर हे तीर्थ अर्पण करणार आहोत तेव्हा महादेवाच्या चरणी जाताना आपला मीपणा विरघळून जावा आणि आपण फक्त महादेवाच्या सेवेमध्ये विलीन व्हावं यासाठी गूळ वापरला जातो। आता चौथं आहे शमीपत्र। शमीपत्र हे शनिदेवाचं जरी प्रतीक असलं तरी सुद्धा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच तुटत नाही, वाकत नाही किंवा उकडून पडत नाही। मग अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये कोणती कशी परिस्थिती जरी आली तरी सुद्धा आपण न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जावं यासाठी आपण शमीपत्राचा वापर आपल्या सेवेमध्ये करत असतो। आलेल्या परिस्थितीमध्ये अतिशय ठामपणे खंबीरपणे उभा राहण्याची ताकद शमीपत्रामुळे येत असते, त्यामुळे आपण शमीपत्र वापरत असतो। आणि 5वं असतं जे मूग, हिरवे मूग, अखंड हिरवे मूग असतात ना, ते आपल्याला घ्यायचे आहेत। तर याचं काय महत्त्व आहे? तर याचं महत्त्व आहे अखंड प्राप्तीसाठी, अखंड सेवा होण्यासाठी आणि जे स्थिरतेचं प्रतीक आहे त्याला हिरवे मुगाला प्रतीक मानलं जातं। आपण जी कोणती सेवा करतो ती स्थिरता आणण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता यावी म्हणून हिरवे मूग वापरायचे असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा म्हणून हिरवे मूग वापरले जात असतात। मग जेव्हा या संपूर्ण 5 गोष्टी एकत्र एका तांब्यामध्ये तयार होतात तेव्हा ते संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेलं जातं आणि हे तीर्थ घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे आपल्याला हे तीर्थ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। मग ह्या जेव्हा संपूर्ण गोष्टी एकत्र येतात म्हणजे स्थिरता म्हणजे मूग, गूळ म्हणजे विघळणं, महादेवाच्या सेवेमध्ये विलीन होणं, शमीपत्र म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थिती आली तरी मी डगमगणार नाही, बेलपत्र जे महादेवाला अतिशय प्रिय आहे आणि जल, गंगा आहे, या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र महादेवापाशी जातात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटे, यातना विसरून आपण महादेवाच्या चरणी विलीन होत असतो। तिथे 10-15 मिनिटं जर बसलो, शांत ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला किंवा डोळे मिटून फक्त अनुभवला आपल्या आसपास काय होत आहे तर आपण सर्व विसरून जातो आणि आपण जेव्हा मंदिरात जाऊन ह्या सेवा करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होत असते, एक मन चंचल असतं ते स्थिर होतं। अशा वेळेस आपण कोणत्याही मंदिरात जा, तुम्ही स्वामीच्या केंद्रात जा, महादेवाच्या मंदिरात जा, देवीच्या मंदिरात जा, एक तिथे पॉझिटिव्हिटी असते, तेवढी ताकद त्या मंदिरामध्ये असते। त्यामुळे आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तेव्हा मंदिरामध्ये जाणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। हे जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमच्या येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्यातून तुम्ही मुक्त होणार आहात। तुमच्या आयुष्यामध्ये ज्या तुम्हाला अडचणी आहेत त्या सुद्धा तुम्हाला महादेवाला सांगायच्या आहेत, त्यातून महादेव तुम्हाला नक्कीच मुक्त करणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला प्रदोष काळामध्ये अतिशय छोट्या छोट्या सेवा, ह्या 2 ते 3 सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्कीच करायच्या आहेत। आय होप मैत्रिणी तुम्हाला माझ्या छोट्या व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मला सपोर्ट करत राहा। भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।